नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। फलटण तालुक्यात आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांची टोकाची भूमिका, अजितदादांशी चर्चा करूनच निर्णय जाहीर करणार। विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर आले असून शनिवारी रात्री 9:30 वाजता फलटण तालुक्यातील खटके वस्ती येथील जाहीर सत्कार समारंभात त्यांनी अत्यंत टोकाची राजकीय भूमिका घेतली। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून येथे 2-4 दिवसात निर्णय घेऊ असे त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केले। एकूणच फलटण तालुक्यात संभ्रमाचे वातावरण आहे। आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे महायुतीवर नाराज असून विशेष करून भाजपच्या भूमिकेबद्दल संतप्त आहेत। त्यामुळे खासदार शरद पवार यांच्याबरोबर जात ते तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा शनिवारी सकाळपासून सातारा जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात रंगली होती। खटके वस्ती येथे मेळाव्यात ते आपली भूमिका जाहीर करतील अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती, मात्र त्यांनी संपूर्ण राजकीय परिस्थिती विशद करत सामान्यातील सामान्य कार्यकर्ता हा माझा केंद्रबिंदू आहे, तो सुरक्षित आणि संरक्षित राहिला पाहिजे ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे। कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही, त्रास होत असेल तर सत्तेत राहण्यात काही अर्थ नाही। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे व अजितदादा पवार यांच्याशी मी सविस्तरपणे बोलणार आहे, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आजवरच्या राजकीय जीवनामध्ये फलटणच्या राजघराण्याने सर्वसामान्य जनतेचा आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेवरच निर्णय घेतले आहेत। त्यामुळे कार्यकर्ते जसे म्हणतील त्याप्रमाणे येथे 2-4 दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर केला जाईल असे सांगत त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मानचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली। स्वच्छता ही आरोग्याची गुरुकिल्ली, राजाभाऊ बर्गे। स्वच्छता अभियानांतर्गत कोरेगावच्या नवीन एसटी बस स्थानक परिसराची स्वच्छता ही काळाची गरज बनली आहे। ज्याप्रमाणे सर्वसामान्य व्यक्ती दररोज आंघोळ करून आपले शरीर स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे आपले शहर आणि परिसर स्वच्छ ठेवले तर सर्वांचेच आरोग्य चांगले आणि व्यवस्थित राहील। कोरेगाव नगरपंचायतीने हाती घेतलेला स्वच्छता अभियान उपक्रम अत्यंत चांगला आहे, तो वर्षभर राबवला गेला पाहिजे अशी अपेक्षा कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी व्यक्त केली। महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छता अभियान सप्ताह राबवण्यात येत आहे। शनिवारी सकाळी 9 वाजता नवीन एसटी बस स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली। या उपक्रमाचा शुभारंभ राजाभाऊ बर्गे यांच्या हस्ते झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते। उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, मुन्नाबाई काजी, रशीदभाई शेख, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दिलीप मामा बर्गे साहेब, युवा मंचचे संस्थापक विजय घोरपडे, शिवसेनेचे शहरप्रमुख महेश शामराव बर्गे, पोपटराव भिलारे, अजित विलासराव बर्गे, कल्पेश ओसवाल, इनर व्हील क्लबच्या पदाधिकारी सुधा मोरे, एसटीचे वाहतूक नियंत्रक राजेंद्र बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। कोरेगावच्या नवीन एसटी बसस्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात। हा परिसर स्वच्छ व सुंदर राहावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून एसटी महामंडळाला लागेल ते सहकार्य केले जात असल्याचे राजाभाऊ बर्गे यांनी निदर्शनास आणून दिले। वाहतूक नियंत्रक राजेंद्र बर्गे म्हणाले की प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकालापासून कोरेगावच्या नवीन एसटी बसस्थानकासाठी सर्वतोपरी मदत केली आहे। परिसरातील स्वच्छता, वृक्षारोपण मोहीम, बसस्थानक स्वच्छता आदी उपक्रमांना त्यांचा हातभार लागला आहे। जेव्हा जेव्हा मदत लागेल तेव्हा ते मदत करतात। कोरेगावचे स्वच्छ व सुंदर बसस्थानक ही त्यांची देण आहे असेही त्यांनी स्पष्ट केले। उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी शहरातील स्वच्छता अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली। नागरिकांनी स्वतःहून दिवसातून 2 वेळेस आपले घर परिसराची स्वच्छता करून या स्वच्छता अभियानास हातभार लावावा असे आवाहन केले। सातारा जिल्ह्यातील ऊस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात 7 ऑक्टोबरला शेतकरी संघटना साखर कारखानदारांची बैठक, स्वतः जिल्हाधिकारी राहणार उपस्थित। दसऱ्यानंतर सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम सुरू होणार असून शेतकरी संघटनांनी ऊस दराच्या आंदोलनाबाबत भूमिका घेतली आहे। याबाबत चर्चेद्वारे मार्ग काढून गळीत हंगाम यशस्वी व्हावा यासाठी स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी प्रयत्नशील आहेत। त्यांनी सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवन येथे साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक बोलावली आहे। या संदर्भात रघुनाथदादा पाटील, प्रणित शेतकरी संघटनेचे कराड उत्तर तालुका अध्यक्ष वसीम इनामदार यांनी शनिवारी सकाळी 10:30 वाजता
पत्रकारांना याबाबतची सविस्तर माहिती दिली। साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार असून साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसाच्या दराबाबत योग्य भूमिका घ्यावी अशी मागणी सर्व शेतकरी संघटनांची आहे। त्या अनुषंगाने कराड उत्तर शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांना निवेदन देण्यात आले होते। त्यांनी आपल्या या निवेदनाची तत्पर दखल घेतली असून सोमवारी सर्व साखर कारखान्यांचे चेअरमन, कार्यकारी संचालक आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलावली आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्यातून होणाऱ्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा निश्चितपणे फायदा होईल असा विश्वास इनामदार यांनी व्यक्त केला। निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी नागेश पाटील यांच्या स्वाक्षरीने सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांसह कराड उत्तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसीम इनामदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, बळीराजा शेतकरी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, सातारा जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कमलाकर भोसले, शरद जोशी, विचार मंच शेतकरी संघटनेचे गणपती यादव यांना देखील या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे। एकूणच गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बैठक बोलावल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत असेही इनामदार यांनी स्पष्ट केले। नमस्कार, मी वसीम इनामदार, कराड उत्तर शेतकरी संघटना अध्यक्ष। आज कलेक्टर साहेबांनी सातारा जिल्हा सर्व कारखानदार व सर्व शेतकरी संघटनेची बैठक आयोजित केल्याबद्दल मी सर्वप्रथम कलेक्टर साहेबांचे आभार मानतो की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। उद्या 7 तारखेला 3 वाजता कलेक्टर साहेबांनी हे बैठक आयोजित करून बऱ्यापैकी सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडलेले प्रश्न हे त्यांच्या माध्यमातून सुटतील हे अपेक्षा धरतो आणि सर्वसामान्यांना जे कारखानदार यांची कोंडी करत आहे त्याबद्दल आम्ही निश्चितच सर्व संघटना आवाज उठवणार आहे। आणि दुसरी गोष्ट, आज सोमेश्वर कारखाना 3777 रुपये दर उसाला देऊ शकतो, तर आपल्या जिल्ह्यातला जंडेश्वर कारखाना का दर देऊ शकत नाही? 11% रिकव्हरी बेसवर 3777 रुपये दर भेटतो आणि सातारा जिल्ह्यामध्ये 12.40 रिकव्हरी असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे दर का देऊ शकत नाही? तर असे बरेच प्रश्न आहे, काटामारीचा प्रश्न आहे, तोडणी वाहतुकीचे पैशाचा प्रश्न आहे। तर हे असे असंख्य प्रश्न सर्वसामान्याचे कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली सुटतील हे आम्ही विनंती करतो। सातारा पुणे मार्गावरील जुन्या काळी मोरीवरील नवीन पुलाची होणार दुरुस्ती, तब्बल 10 दिवस महामार्ग राहणार बंद, पोलिसांनी काढली अधिसूचना। सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वॉटर स्टेशन ते आदरकी फाटा दरम्यान असलेल्या जुन्या काळी मोरीवरील नवीन पुलाचे काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या विनंतीवरून सातारा जिल्हा पोलीस दलाने तब्बल 10 दिवस या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली आहे। सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत हा महामार्ग बंद राहणार आहे। पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी याबाबत अधिसूचना काढली आहे। वॉटर स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी शनिवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकारांना अधिकृत माहिती दिली। मध्य रेल्वेने पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणासाठी सातारा लोणंद पुणे महामार्गावर वॉटर स्टेशनच्या हद्दीत काळीमोरी नावाचा जुना ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पाडून नवीन पुलाची उभारणी केली होती। मात्र हे काम निकृष्ट झाल्याने त्याची दुरुस्ती नव्याने केली जाणार आहे। महामार्गावरील वाहतूक बंद राहिल्यास पुलाचे काम करता येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाचे वतीने कळवले होते। त्यानुसार पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे त्यांनी महामार्ग बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला होता। या प्रस्तावास मान्यता दिली। पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली असून त्यानुसार सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर ते बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर पर्यंत या महामार्गावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार आहे। फलटण व लोणंद बाजूकडून येणारी अवजड वाहने खंडाळा अथवा शिरवळ मार्गे पुणे बंगळुरू आशियाई महामार्गाने सातारा अथवा पुण्याच्या दिशेने जातील। सातारा अथवा कोरेगावकडून येणारी अवजड वाहतूक पुणे बंगळुरू आशियाई
महामार्गाने खंडाळा अथवा शिरवळवरून लोणंदच्या दिशेने जाईल. फलटण व लोणंदवरून येणारी सर्व प्रकारची वाहने, दुचाकी वाहने आदर्गी फाटा येथून तडवळे समद वाघोली मार्गे पिंपोडे बुद्रुकवरून वॉटर स्टेशन मार्गे सातारकडे जातील. तसेच सातारा कोरेगाव येथून लोणंद व फलटण बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने आंबवडे चौक अथवा वॉटर स्टेशन येथील वाघदेव चौक येथून पिंपोडे बुद्रुक वरून तडवळे समद वाघोलीवरून लोणंद व फलटणकडे जातील. दरम्यान शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस वॉटर स्टेशन, वाघदेव चौक, पिंपोडे बुद्रुक, तडवळे समद वाघोली मार्गे आदर्गी फाटा अशा वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान या पर्यायी मार्गाचा वापर करून पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सर्कलवाडीत मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला दुचाकीवरून धडक देत खाली पाडले. 1.5 तोळे वजनाची सोन्याची चेन चोरून नेली. वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेवटचे टोक असलेल्या सर्कलवाडी येथे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी पाठीमागून धक्का देत रस्त्यावर खाली पाडले. धारदार शस्त्राचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील 1.5 तोळा वजनाचे सोन्याचे घंटण हिसकावून पळवून नेले आहे. या प्रकरणी वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री 10:30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची प्रमिला अनिल बागडे वय 52 यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:15च्या सुमारास त्या सर्कलवाडी ते चौधरवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास गेल्या होत्या. गावातील भारत विद्या मंदिर हायस्कूलपासून काही अंतर पुढे गेल्यावर पुन्हा सर्कलवाडी येथे माघारी परतत असताना दुचाकीवरून 2 जण आले. त्यांनी पाठीमागून धक्का देत मला रस्त्यावर खाली पाडले. दुचाकीवरील पाठीमागे बसलेले इस्माने लाथ मारली. त्यानंतर गळ्यातील 1.5 तोळे वजनाचे मंगळसूत्र खेचून ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र मी हाताने मंगळसूत्र पकडल्याने 1 तोळे वजनाची सोन्याची चेन ही अज्ञात इस्माच्या हातात तुटून गेली. तर चेनचा काही भाग 2 वाट्या व एकूण 5 सोन्याचे मणी असे बागडे यांच्या हातातच राहिले. मी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्यावर चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेल्या लाकडी मुठीने डाव्या पायाच्या खोब्यावर मारहाण केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी त्यांच्या गुडघ्यावर मारहाण करून चेन जबरदस्तीने हिसकावली व पोबारा केला. या प्रकरणी वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सातव तपास करत आहेत.